फ्रेंड्स, मॅथ लर्निंग हबमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत त्रिकोणमितीची सारणी, ट्रिग्नोमॅट्रिक टेबल. हा ट्रिक पद्धतीने कशा प्रकारे आपण तयार करू शकतो हे आपण बघणार आहोत. म्हणजे मग तुम्हाला हा टेबल तयार करण्यासाठी पुस्तकाची पण गरज लागणार नाही आणि वहीची पण गरज लागणार नाही. तुम्ही कुठेही हा ट्रिग्नोमॅट्रीचा टेबल जो आहे तो स्वतः तयार करू शकतात. पेपरमध्ये सुद्धा एक्झाम्पल आधी सोडवायचं असेल तर पटकन एका बाजूला तुम्ही हा टेबल या ट्रिकने तयार करू शकतात. पाठ करण्याची गरज नाही त्याच्यासाठी. चला तर मग बघूया कसा तयार करायचा हा टेबल, ही सारणी कशी करायची. तर याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे बघा, अँगल दिलेले असतात ट्रिग्नोमॅट्रीमध्ये 0, 30, 45, 60, 90 आणि त्याच्या इकडं ह्या बाजूला दिले आहे थिटा, सगळ्या साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा, कोसेक थिटा, सेक थिटा आणि कॉट थिटा, हे अशा पद्धतीने इथे दिलेलं आहे. मग आता आपण काय करायचं बघा, आपल्याला ट्रिक वापरायची आहे. मग ट्रिक वापरण्यासाठी काय करायचं, आपण 0 जो आहे तर ह्या 0च्या वरती इथं 0 लिहून घ्यायचा. त्याच्यानंतर 30च्या वरती इथं 0 नंतर 1, मग इथे 2, 3 आणि 4 हे अशा पद्धतीने लिहून घ्यायचं. ही ट्रिक आहे, त्याच्यामुळे जास्त विचार करायचा नाही, हे असंच का आणि हेच नंबर का, ही एक ट्रिक आहे. व्यवस्थित पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला समजेल. 0, 1, 2, 3, 4 लिहिला. आता प्रत्येकाला अपॉन 4 करून घ्यायचा. 0/4, 1/4, 2/4, इथे 3/4 आणि 4/4 अशा पद्धतीने लिहून घ्यायचं. त्याच्यानंतर हे सगळे जे आहे या व्हॅल्यूला रूटमध्ये घ्यायचं पूर्ण. वरची खालची दोघं संख्यांना रूटमध्ये घ्यायचं. अशा पद्धतीने लिहून घ्यायचं. 0, 1, 2, 3, 4, त्याच्यानंतर सगळ्यांना डिवायडेड बाय 4 करायचं आणि हे सगळे जे आहे ते रूटमध्ये लिहून घ्यायचे. मग आता खाली कसं करायचं ते बघू वन बाय वन. मग आता हे सॉल्व करून घ्यायचं. मग सॉल्व करण्यासाठी कसं करणार तुम्ही, हा 0/4 आहे. मग 0/4 काय येईल, तो कोणत्याही 0ला कोणत्याही संख्येने तुम्ही भाग दिला तर आन्सर त्याचं नेहमी हे 0च येत असतं. त्याच्यामुळे इथं काय येईल, तुमचा 0च येईल. त्याच्यानंतर इथे 1/4 आहे. मग 1/4 म्हणजेच काय, मग आपण हे सॉल्व करून घेऊ. 1/4 आहे, रूट वेगळा करून घेतला आपण. इथे काय होईल, मग त्याचं हा 1 आणि इथे काय होईल, हा √4 आहे. मग √4चा इथे काय होईल, 2 होईल. रूटमधनं यांना बाहेर काढलं तर 1चा 1च राहील आणि ह्या 4ला रूटमधनं बाहेर काढलं तर काय होईल, 1/2 होईल. म्हणून याची व्हॅल्यू काय येईल मग इथं तुमची 30 डिग्रीची, तर इथे येईल तुमचा 1/2. त्याच्यानंतर 45 डिग्रीचा बघू, 2/4 दिलेला आहे. मग 2/4 कसा काढणार, रूट जे आहे ते सेपरेट करून घ्यायचे. बघा इथे √2 आहे, √4 सेपरेट करून घेतले इथे. मग सेपरेट केल्यावर काय होतं, इथे काय येईल तुमचा 1 येईल आणि इथे काय येईल तुमचा खाली √2 येईल. हे सॉल्व केल्यावर हे आन्सर येतं इथे. कारण का, बे आणि बे दुने 4, म्हणून वरती 1 आणि खाली √2. 1चा रूट 1च येतो म्हणून त्याला साईन नाही दिलं तरी चालेल. इथे 2चा रूट √2च राहतो. म्हणून मग याचा आन्सर काय आलं, 45 डिग्रीचं 1/√2 हे लिहून घ्यायचं. त्याच्यानंतर 60चं, मग 60चं कसं काढणार, सेम मेथडने बघा 60चं कसं काढायचं. इथं काय आहे, 3/4 दिलेला आहे. मग सेपरेट करून घ्यायचं, √3/√4. आन्सर काय येईल मग तुमचं इथे, आता त्याचं हा √3 जसाच्या तसा राहील आणि √4 काय होईल, /2 होईल. याच्यातनं काढलं त्याला बाहेर तर काय होईल, 2 होईल. 4चा स्क्वेअर रूट 2 येतो, म्हणून √3/2 हे त्याचं आन्सर आलं. मग म्हणून 60 डिग्रीमध्ये इथे काय लिहिणार, √3/4 सॉरी 2 आन्सर येईल इथे. मग त्याच्यानंतर
90 डिग्रीचं काढायचं आहे. 90 डिग्रीचं काय येईल, 4 कट होईल, 4 कट होईल. आन्सर काय राहील तुमचा 1. सोपं आहे, तिथेच आहे, करण्याची गरजच नाही आहे. 4 4 1 जा 4, 4 1 जा 4, म्हणून आन्सर इथे 1च राहील तुमचं. मग हा साईन थिटा जो आहे हा जर तुम्हाला व्यवस्थित काढता आला तर हे पुढचे जे आहे ते अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला काढता येतील. हा नीट एकदा वाटल्यास परत समजून घ्या. 0/4 आहे, कोणत्याही संख्येला 0ने डिवाईड केलं तर 0च आन्सर येतं, म्हणून इथे 0 लिहिलेलं आहे. त्याच्यानंतर 1/4 आहे, मग √4चा स्क्वेअर रूट जो आहे तो 2 येतो, म्हणून 1/2 आलेला आहे इथे. त्याच्यानंतर 2/4 आहे, मग 2/4चा स्क्वेअर रूट आपण वेगळं करून लिहिलं तर मग 2 1 जा 2, 2 2 जा 4 येतं, मग 1/√2 आलं इथे. त्याच्यानंतर 3/4 आहे, मग 4चा स्क्वेअर रूट 2 येतो, √3 हा जसाच्या तसा वर राहील, म्हणून √3/2 आला आहे. याच्यामध्ये 4चा 4ने भाग दिला तर 1 उत्तर येतं, म्हणून इथे 1 आला आहे. मग आता पुढची ट्रिक काय आहे बघा. कॉस थिटासाठी हे जे साईन थिटाचे जे व्हॅल्यू आले आहे ह्या उलट्या लिहायच्या. कशा उलट्या लिहायच्या, सगळ्यात शेवटचा जो आहे तो सगळ्यात पहिला इथं लिहायचा 1. त्याच्यानंतर दुसरा काय आहे इथे √3/2 या अशा पद्धतीने. मग हा इथं जो आहे तो जसाच्या तसा इथंच लिहायचा 2. त्याच्यानंतर हा आला, हा झाला, हा आणि नंतर हा 1/2 इथे आला, आणि त्याच्यानंतर हा 0 जो आहे हा 0 शेवटी आला. ह्या व्हॅल्यू फक्त आपण कॉस थिटाला उलट्या केल्या आहे, इकडून ह्या अशा लिहित गेलो परत उलट्या. हे झालं साईन थिटा, कॉस थिटा. मग आता आलं टॅन थिटा. मग आता टॅन थिटा म्हणजेच काय असतं तुमचं, तर टॅन थिटाचा फॉर्म्युला काय आहे, टॅन थिटा इज इक्वल टू काय असतो, साईन थिटा अपॉन कॉस थिटा. हा फॉर्म्युला आहे. टॅन थिटा इज इक्वल टू साईन थिटा अपॉन कॉस थिटा. मग याच्यातही सेम करायचं आपल्याला. टॅन थिटा काढायचं असेल तर काय करणार, साईन थिटाची जी व्हॅल्यू आहे तिला अपॉन कॉस थिटाची व्हॅल्यू करायची, या व्हॅल्यू डिवाईड करायचं. मग इथे 0/, आता 1 दिलेला आहे, मग 0/1 बघा या फॉर्म्युल्याने आपण जर काढलं तर 0/1 ही पहिली व्हॅल्यू आपण काढतोय. मग 0/1 काय येईल, तर 0च येतो आपण ही व्हॅल्यू काढली तर. म्हणून मग टॅन थिटा काय येईल, आपण इथं बघितलं होतं, कारण कोणत्याही संख्येला 0ने इथं डिवाईड झालं, 0 कोणत्याही संख्येने डिवाईड झालं तर उत्तर 0च येतं, म्हणून इथे 0ला 1ने डिवाईड झालं तर उत्तर 0च येईल. म्हणून टॅन थिटा जो आहे तो इथे 0 डिग्रीला 0च आलेला आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे तुमचं 30 डिग्री. 30 डिग्रीमध्ये काय आहे, 1/2 डिवायडेड बाय काय येईल, 3√3/2. मग हे बघा हा 1/2 आणि याला डिवायडेड बाय केलं √3/2. मग कसं सॉल्व करणार हे, इथं काय होईल तुमचा हा 2 कट होईल, काय राहिलं इथे 1/√3, म्हणून याचा आन्सर काय येईल इथे 1/√3. फक्त हे डिवाईड करत जायचे, 2 कट झाला म्हणून 1/√3 इथे राहिला. त्याच्यानंतर याच्यातही तसंच करायचं. हे दोघं जर इथे डिवाईड केले तर दोघं कट होऊन जातील, सेम संख्या आहे, हा आणि हा दोघं कट झाले तर तिथे काय येईल तुमचा 1 येईल. मग नेक्स्ट आहे तुमचं इथे √3/2 आणि 1/2 दिलेला आहे इथे. मग कसं येईल याच्यामध्ये बघा, √3/2 आणि 1/2 मध्ये इथे 2 2 कट होऊन जातील. हे बघा आपण इथे करून बघू, √3/2 आहे आणि याला डिवायडेड बाय जर 1/2 केला तर हा 2 आणि हा 2 कट होऊन जाईल. उरला काय तुमचा √3/1. मग हा खालचा 1 जो असतो तो आपण असंही लिहितच नाही, त्याच्यामुळे आन्सर काय आलं इथे तुमचं फक्त √3 हे आलं याचं आन्सर. मग आता इथे बघा 1/0 येईल. आता मग 1/0, मग कोणत्याही संख्येला 0ने जर तुम्ही डिवाईड केलं तर त्याचं आन्सर काय येतं तुमचं इन्फिनिटी येतं डायरेक्ट.
अपॉन जर 0 असेल तर त्याचा आन्सर इन्फिनिटी येतं. मग ह्या साईन कॉस टॅन ह्या तिघं याच्या व्हॅल्यू आल्या. मग मागच्या व्हिडिओत आपण ट्रिग्नॉमेट्रीचा बेसिक पार्ट जो घेतला होता त्याच्यात पाहिलं होतं साईनच्या अपोजिट कॉसिक असतं, कॉसच्या अपोजिट सेक असतं, टॅनच्या अपोजिट कॉट असतं. मग याच पद्धतीने हे जे आलेले आता तुमच्या व्हॅल्यू आहे ह्या उलट्या करायच्या, रेसिप्रोकल करायच्या. साईनची जी व्हॅल्यू इथं आलेली आहे ती इथं उलटी घ्यायची. मग 0च्या उलटं जर तुम्ही केलं तर मग 0च्या उलटं इथं काय होईल तुमचं, उलटं केलं मग 0च्या उलटं काय येईल, इन्फिनिटी येतं. म्हणून इथे इन्फिनिटी. त्याच्यानंतर 30. मग साईन थिटा 30चं काय आहे, 1/2 आहे म्हणून काय येईल, 2/1 येईल. पण खालचा 1 आपण लिहित नाही म्हणून आन्सर काय येईल, फक्त 2 लिहिणार. त्याच्यानंतर 45 डिग्रीचं काय व साईनचं 1/√2 आहे. मग उलटा केला त्याचा तर काय येईल, √2/1 येतो पण आपण 1 तिथे लिहित नाही. साईन थिटाचं 60 डिग्रीचं आहे √3/2. याला आपण उलटा केला तर काय होईल, 2/√3. अशा पद्धतीने आपण काढू शकतो. त्याच्यानंतर 90 डिग्री आहे साईन थिटाचा 1 आहे आणि उलटा जर आपण त्याला केला इथे तर उलटाही त्याचा तुमचा काय राहतो, 1च राहील. म्हणून या व्हॅल्यू आल्या कॉसेक थिटाच्या. मग सेम आता सेक थिटाच्या करायच्या, कॉसच्या उलट्या करायच्या. मग काय येईल इथे, कॉसच्या उलटं 1चा 1च राहील. इथे √3/2 आहे म्हणून मग इथे काय येईल, 2/√3 येईल. त्याच्यानंतर कॉस इथे बघा √2 जो आहे तो येईल. (1) आपण लिहित नाही म्हणून फक्त √2 लिहिला. त्याच्यानंतर हा आपण उलटा करायचा, 2 येईल. आपण लिहित नाही म्हणून फक्त 2 राहील इथे. आणि 0चं आपण इथे उलटं केलं, इथं जसं आपण पाहिलं होतं उलटं केलं तर इन्फिनिटी आलं, तसं हा 0 जर उलटा केला तर इथेही व्हॅल्यू तुमची काय येईल, इन्फिनिटीज येईल. आणि त्याच्यानंतर लास्ट आहे कॉट थिटा. टॅन थिटाच्या उलटा करायचा. टॅन थिटाच्या उलटा 0च्या अपोजिट काय होता, इन्फिनिटी. त्याच्यानंतर 1/√3चा काय येईल, √3 येईल. इथे (1) आपण लिहित नाही म्हणून. त्याच्यानंतर 1च्या अपोजिट 1च येईल. मग √3 आहे इथे, √3च्या अपोजिट काय येईल, आता इथं खाली काही नाही म्हणजे 1 असतो म्हणून मग 1 वरती लिहून घ्यायचा, √3 खाली. आणि इथे मग तुमचा काय आला, इन्फिनिटी. इन्फिनिटीच्या विरुद्ध 0 येतो कारण 0च्या विरुद्ध इन्फिनिटी येतं म्हणून इन्फिनिटीच्या विरुद्धसुद्धा 0 येईल. मग अशा पद्धतीने हा तुमचा त्रिकोणमिती सारणी ट्रिग्नॉमेट्रीचा टेबल जो आहे हा अतिशय सोप्या पद्धतीने बघा ट्रिक वापरून हा सोडवून दाखवलेला आहे. अतिशय सोपा आहे. फक्त तुम्हाला साईन थिटाचे जरी काढता आले तरी त्याच्यावरून तुम्हाला कॉस थिटा उलट्या व्हॅल्यू काढून ते करता येईल. त्याच्यानंतर साईन थिटा अपॉन कॉस थिटा केलं की टॅन थिटा येतो. आणि हे सेम याचे सगळे ऑपोजिट जे आहे हे कॉस सेक कॉट हे येतात. अशा पद्धतीने तुम्ही केव्हाही तुम्हाला विचारलं तर टेबल तयार करू शकतात ही ट्रिक वापरून. बघा, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, तुमच्या मित्रांनासुद्धा सांगा म्हणजे त्यांनासुद्धा ट्रिग्नॉमेट्री जी आहे ती कठीण वाटणार नाही आणि ह्या ट्रिकने ते सुद्धा छानपैकी टेबल तयार करू शकतील. हा व्हिडिओ आवडला तर मला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.